शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना आधी कृपाया जानना कृष्णाच्या वंदना माझी दाता तुझ्या एक भक्ता गणापार शिवलोकावरा साल तोरणाती तुझा काढ आदर भावनाची नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे. कारण जे काही आयफोनचं जे काही ट्रेंड चालू आहे, जसं तुम्ही आता सुरुवातीलाच आपला डेमो इथं बघितलेला आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ तो पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ जे काही आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे, अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल. तर टेलिग्रामला जॉईन करा आणि जे काही आपले बीट्स मार्क असतील आणि जे काही आपले शेक इफेक्ट असतील ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याला पाहून आपण तुमचा जास्त काय टाईम नाही घेऊया, डायरेक्ट आपली एडिटिंग चालू करूया. आपण त्याआधी व्हिडिओला जर तुम्ही लाईक नसेल केलं, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला पाहून आपण तुमचा जास्त काय टाईम घेऊ नये, डायरेक्ट आपली एडिटिंग इथे चालू करूया. फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब तेवढं करून टाका. तर भावना अलाइट मोशन ॲप इथे चालू करून घ्यायची आहे. जसं तुम्हाला आधी दिसत आहे आपला अलाइट मोशन ॲप चालू आहे. तर प्रोजेक्ट्समध्ये हे जे काही देवबाप्पा 16 म्हणजे 16वा जे काही आपला पार्ट असेल अलाइट मोशन ॲपमधला, तर ते इथं चालू करून घ्यायचं आहे. म्हणजे ते जे काही आपले प्रोजेक्ट्स आहे आपल्या डिस्क्रिप्शनमधून ते इथं ओपन करून घ्यायचे आहे, डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर हे इथे डाउनलोड करायच्यानंतर तर इथं तुम्हाला सगळ्यात आधी आपली बीटमार्क इथं ओपन करायची आहे. बीटमार्क जसे तुम्ही ओपन करशाल तर इथं तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट इथं दिसून येतील जे काही आपले आयफोन इमोजी आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्लसमध्ये जा, मीडियामध्ये जा आणि इथे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. बघू शकता जसं तुम्ही इथे जाशाल तिथे तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, ते तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता मी ते व्हिडिओ इथं ओपन करून घेतो. तर हा व्हिडिओ जे काय आहे ते तुम्हाला असं इथं ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जसा ॲड होईल तसं तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता या व्हिडिओची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला ठेवायची आहे. आपली जे काही बीटमार्क आहे 9.12 सेकंदाची तिथपर्यंतच ठेवायची आहे. एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट केल्याच्या नंतर या व्हिडिओच्या लेअरला असं लॉंग प्रेस करायचं. तुमच्या उजव्या साईडला जे काही डॉट्स आहेत बघू शकता इथं तुम्हाला माझं टच दिसत आहे. तर यातला इथं लॉंग प्रेस करायचं म्हणजे अशी एक पांढरी पट्टी येईल. तर असं हे करून हे जे काही आपला व्हिडिओ आहे तसं एकदम मागे इथं ढकलून टाकायचा. बघू शकता अशा प्रकारे अजून इथून अशा प्रकारे इथं मागं ढकलून टाकायचा. तर ही असं एकदम सॉन्गच्या वर ठेवू शकता तुम्ही या व्हिडिओला, किंवा सॉन्गच्या पण मागं टाकलं तरी चालेल. जसं आपण आता इथे सॉन्गच्या वर ठेवलेलं आहे. तर हे इथे ठेवल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. आता तुम्हाला काय करायचं, जरा समोर जायचं आणि हे जे काही ग्रुप आहे टेक्स्टच्या म्हणजे शेक इफेक्ट 1 कॉपी जे काय याच्यावर एक तुम्हाला ग्रुप दिसत आहे. तर या ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि एडिट ग्रुपमध्ये जसं तुम्ही जाशाल तसं तुम्हाला एकदम खाली एक JPG दिसेल. वर एक आयफोनची इमेज आहे, त्याच्या खाली एक लेअर आहे, ट्रान्सपरंटची लेअर आहे आणि त्याच्या खाली एक JPG आहे. तर त्या JPGला सिलेक्ट करा, कलर अँड फिलमध्ये जा आणि इथं तुमचं आपला गणपती बाप्पाचा जे काही फोटो आहे तिथे तुम्हाला असा रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर आपण आपलं जे काही फोल्डर आहे तिथं ओपन करून घेऊया. तिथं बघू शकता आपण इथे गणपती बाप्पाचं जे काही फोल्डर आहे तिथं ओपन करून गणपती बाप्पाचे फोटो जे काय तुम्हाला याचे रिप्लेस करून घ्यायचे आहे. तर हा फोटो इथे रिप्लेस झालेला आहे. फोटो रिप्लेस झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथं बॅक येऊन जायचं आहे. बॅक आले म्हणजे तुम्ही डायरेक्ट आपल्या मेन प्रोजेक्टवर येईल. तर मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर बघू शकता पहिला फोटो इथे रिप्लेस झालेला आहे. आता पुढच्या ग्रुपवर जायचं, पुढच्यावर जायचं, पुढच्या ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. एकदम खालची लाल कलरची जे काही JPG आहे तेच फक्त तुम्हाला इथे रिप्लेस करायची आहे गणपती बाप्पाच्या फोटोसोबत. तर आपण त्या ठिकाणी हा वाला फोटो इथे रिप्लेस करू यावरच्या प्लसवर क्लिक करून. हे इथे रिप्लेस झाल्यानंतर फक्त तुम्हाला बॅक येऊन जायचं 2दा 3दा जेवढं जोपर्यंत तुम्ही या प्रोजेक्टला बघू शकता मेन प्रोजेक्टला येत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त इथे बॅक येत राहायचं आहे. तर जसं तुम्ही बॅक येशाल आता इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघू शकता. हे जे काही आपल्या आयफोनचे जे काही हे ग्रुप आहे याची ड्युरेशन कमी झाली, त्याला फक्त त्याला सिलेक्ट करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाण्याची ड्युरेशन त्याची वाढून घ्या काय अशा प्रकारे. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे एखाद्या लेअरची म्हणजे जे काही ड्युरेशन तिथे कमी होईल तर ते तेवढी तुम्हाला इथे ॲडजस्ट करायला लागेल. आता जसं या ग्रुपमध्ये आहे आपण ग्रुपमध्ये जायचं, कलर अँड फिलमध्ये जायचं, ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि मग खाली जे काही लाल कलरचं ऑप्शन आहे म्हणजे लाल कलरची JPG आहे त्याला सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथं आपल्याला हे गणपती बाप्पाचा फोटो इथे रिप्लेस करून घ्यायचा. फोटो रिप्लेस केल्यानंतर बघू शकता शेवटपर्यंत आलेला आहे आपला फोटो. तर काही नाही फक्त आपल्या इथं 2दा बॅक येऊन जायचं. तर अशा प्रकारे जसं याची लेअर आली याची पण शेवटपर्यंत इथं लेअर आलेली आहे. तर आता एक लास्टचा ग्रुप आहे आपला, तर याला पण सेम एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर लास्टच्या जे काही फोटो आहे लाल कलरचा त्याला JPGमध्ये जायचं आणि आपल्या फोटोसोबत इथे रिप्लेस करून टाकायचं काय अशा प्रकारे.
असं इथं बॅक येऊन जायचं. हे आपल्या सगळ्या फोटोंना आहे जे काही सगळे फोटो एकदम शेवटपर्यंत इथं आलेले आहे. तर हे एवढी इथे झाल्याच्या नंतर आता तो आपली जे काही मेन एडिटिंग होती जे काही आयफोनची फोटोवाली ते तिथे झालेली आहे. आता इथून पुढे 9.12च्या बीटमार्कपासून जे काही फोटोज आहे ते तुम्हाला प्रत्येक एक बीटमार्कमध्ये तिथे लावायचे आहे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. बघू शकता फोटो इथं लावायचे, एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा, अशा प्रकारे काय तर हे जे डिलीट करा. आता हा जे काही फोटो आहे ह्या फोटोवरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं. हे इथं केल्याच्या नंतर आता बघू शकते या बीटमार्कपासून परत आपला फोटो इथं लावायचा, फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया जे काय ऑप्शन आहे ते इथं असं करून घ्यायचं आहे. तर हे फक्त सुरुवातीचेच 5-6 बीट आहे, तर फक्त एवढ्यानंच इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे पुन्हा इथं आपल्याला परत इथं असं बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर पुन्हा परत एक फोटो लावायचा इथून. तर आपण हा फोटो पहिलेच लावलेला आहे, तर या ठिकाणी आपण दुसरा फोटो लावूया. हा फोटो इथं लावूया, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून बॅक येऊन जायचा. तर इथं इथून एक लास्टचा फोटो आहे, फोटो लावायचा, वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं. हे एवढं झाल्यानंतर आता इथून पुढे जे काही मोठी बीटमार्क आहे तर यामध्ये पण तुम्हाला फोटो जे काय थोडी यांची ड्युरेशन अशी ती वाढून घ्यायची आहे आणि फोटोला इथं फिल कंपोजिशन एरियामध्ये जाऊन थोडासा इथं झूम पण करायला लागेल एखाद्या फोटोला, कारण इथं बॉर्डर येत आहे. तर हे एवढं तुम्हाला एवढं इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हा फोटो इथं लावायचा, फोटोची ड्युरेशन इथं वाढवायला लागेल अशा प्रकारे यावर क्लिक करून आणि पुन्हा फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो असे इथं लावून टाकायचे, वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं तुम्हाला असं करून टाकायचं आहे. तर परत या ड्युरेशनपर्यंत इथं वाढून टाकायचं आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं असं तुम्हाला करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे इथं वाढून घ्यायचं, फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून घ्यायचं आहे. तर आपले जेवढे काही फोटो आहे ना ते सगळे फोटो आपण इथं लावून घेऊया आणि त्यांची जी काही ड्युरेशन आहे तिथे बरोबर इथं अशी ॲडजस्ट करून टाकूया. तर अशा प्रकारे आपण सगळे फोटो इथं लावून याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत ॲडजस्ट करून टाकूया. तर हे जसं तुमचं झालं बघू शकता, त्याची ड्युरेशन इथपर्यंत ॲडजस्ट केली आणि फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकलं. आता इथपर्यंत आपले बीटमार्क सगळे इथं संपलेले आहे. तर हे सगळे संपल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. तर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथे सुरुवातीला यायचं आहे आपल्या या छोटे छोटे बीटमार्कपाशी, बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन पहिला इफेक्ट जे काय असेल तिथं कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आणि जे आता आपली छोटी छोटी बीटमार्क आहे त्यांमध्ये जे काही फोटो आहे त्यांना हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर यांना हा जे काही इफेक्ट आहे इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. पुन्हा पुढच्या पण फोटोला असेल तर पेस्ट इफेक्ट करायचा, पुन्हा पुढच्या पण फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे पेस्ट इफेक्टचं ऑप्शन आहे तिथं असं करून टाकायचं आहे. तर यांच्या सगळ्यांना पेस्ट इफेक्ट केल्याच्यानंतर बॅक येऊन जा, आपल्या शेक इफेक्टमध्ये जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं कॉपी करा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून आता उरलेले सगळे फोटो असतील बघू शकता, छोट्या बीटमार्कच्या पुढे जे काही मोठ्या ड्युरेशनवाले फोटो आहे त्यांच्या सगळ्यांना तुम्हाला हा एकच इफेक्ट जे काय ते असा लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे, कारण याच्यामध्ये खूप सारे म्हणजे सॅच्युरेशनचा ते इफेक्ट ॲड केलेले आहे बघू शकता अशा प्रकारे. तर हा सगळीकडे हाच इफेक्ट इथं तुम्हाला असं लावून टाकायचा आहे. फक्त छोट्या बीटमार्कमध्ये 1 नंबरचा इफेक्ट म्हणजे पहिल्या नंबरचा जे काही शेक इफेक्टचा असेल ते इथं पेस्ट करायचा आणि याच्या पुढचे जे काही फोटो असतील त्याला तुम्हाला हे 2 नंबरचा इफेक्ट जे काय असेल ते तसा पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करून टाकायचा. तर हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर बघू शकता शेवटपर्यंत इथं पेस्ट केलेला आहे. तर हा पेस्ट झाल्यानंतर जिथून आपण छोटी बीटमार्क लावले 9.12 पासून, तर इथं तुम्हाला एक शॅडो लावून टाकायची आहे. बघू शकता आपण आपली जे काही शॅडो आहे तिथं ओपन करूया. शॅडो तुम्हाला इथं अशी लावून टाकायची आहे. तर खाली आपली शॅडो आहे, तर शॅडो आपल्याला इथं बघू शकता अशा प्रकारे आपली शॅडो इथं असणार आहे. ही शॅडो आहे आपली, प्लसमध्ये जाऊन ॲड करा. शॅडोची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथं वाढून घ्या. शॅडो इथं लावल्याच्यानंतर शॅडोला थोडं इथं झूम पण करा, कारण खालच्या साईडला थोडंसं ब्लॅकिश असं दिसलं पाहिजे. आणि पुन्हा परत याच्यावर एक तुम्हाला बाप्पा नावाची मी एक PNG दिलेली आहे. बाप्पाची जे काय बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट PNG आहे. तर ही तुम्हाला इथं लावायची आहे. याला ॲडजस्ट करा थोडं आणि PNG अशी इथं ॲडजस्ट करून टाका. PNG अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची तुम्हाला सेंटरला. तर ही इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्ही याच्यावर एखादा ओव्हरले इफेक्ट पण इथं लावू शकता, ते तुमच्या मर्जीनं आहे. तर आपण इथं लावू नये, कारण आपल्या आधीच आपण एक जे काही ग्लो स्क्रीनवाला इथं इफेक्ट लावलेला आहे. तर डायरेक्ट इथं वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भाऊन आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.